प्राची, मला तुला विचारायचं आहे की अजून कोणकोणत्या क्लायंट्स सोबत तू काम केलंयस किंवा काय काय तुझ्या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत लोकांना किंवा मी आधी प्रिंट ॲड्स आणि ॲड फिल्म्स खूप करायचे, तर त्याच्या स्टायलिंगसाठी मी खूप सेलिब्रिटीज बरोबर काम केलं आहे. लॉट ऑफ क्रिकेटर्स, त्याच्यामध्ये ॲडम गिलक्रिस्ट, अँड्रू सिमन्स, मग रोहित शर्मा. अनुभव म्हणजे तू ह्या गोष्टीकडे कशी वळालीस, पर्सनल शॉपिंगकडे किंवा म्हणजे स्टायलिंग करणं, म्हणजे बेसिकली तू फॅशन डिझायनिंग केलंय, त्याच्यानंतर स्टायलिंग, त्याच्यानंतर पर्सनल शॉपिंग. सो हा प्रवास कसा होता आणि ह्या पर्सनल शॉपिंगकडे कशी वळालीस? सो मी डिझायनिंग करत होते पुण्यामध्ये असताना, तर त्यावेळेस फेमिना मॅगझिनची जी एडिटर आहे, तर मग ती माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये आली होती. मी जिकडे शिकवत होते, तर तिने माझे स्केचेस बघितले आणि ती म्हणाली की तू कवर पेज डिझाईन करशील का फॉर पुणे फेमिना. सो आय सेड ओके. आणि मग मी त्याच्यासाठी जे स्केचेस बनवले, तर मग ती म्हणाली की आय लाईक द वे यू स्टाईल्ड द स्केचेस. तोपर्यंत स्टायलिंग हा प्रोफेशन आहे हे मला माहितीच नव्हतं. स्टायलिंग काय असतं हे पण मला माहिती नव्हतं. मला फक्त माहिती होतं की माय स्केच हॅज टू लुक गुड, की ह्या ड्रेस बरोबर हे हेअरस्टाईल चांगली दिसेल त्या स्केचवरती. तर मी म्हणाले की मला माहिती नाही स्टायलिंग काय. तर ती म्हणाले नो, यू हॅव अन आय फॉर इट, तर तू ट्राय कर. मग मी ती शूट स्टाईल केली आणि शी लव्ड इट. आणि त्याच्यानंतर मग फॉर अ इयर मी फेमिना बरोबर काम केलं आणि त्या ह्याच्यामध्ये माझे खूप कॉन्टॅक्ट्स झाले. मुंबईमध्ये खूप काम वाढायला लागलं. सो मग मी डिसाईड केलं की ठीक आहे, मुंबईला शिफ्ट होऊया. सो 2010 मध्ये मी मुंबईला शिफ्ट झाले आणि आय हॅड अ फ्यू सेलिब्रिटीज जे मला म्हणाले वाईल आय वॉज स्टायलिंग देम की आमच्यासाठी तू शॉपिंग करशील का. मग आय थॉट की आय शुड गेट पेड फॉर इट. पण मग इफ आय जस्ट आस्क फॉर इट, ऑब्व्हियसली मला कोणी देणार नाही आहे. कारण काय, इंडिया, प्लेस लाईक इंडिया, जोपर्यंत तुमच्याकडे सर्टिफिकेट नसतं तुमच्या एक्सपिरियन्सला काही व्हॅल्यू नसते. तर पण मग मोर दॅन दॅट, येस, आय ऑब्व्हियसली लर्न अ लॉट. म्हणून मग मी पर्सनल शॉपिंगचा कोर्स केला. आणि मग मी आल्यावरती आय रिअलाइज की स्टायलिंग ऑलरेडी खूप सॅच्युरेटेड आहे इंडियामध्ये, मुंबईमध्ये. सो पर्सनल शॉपिंग वॉज न्यू. वॉर्डरोब मॅनेजमेंट तिकडे कोणीच करत नव्हतं, अजून पण कोणी करत नाहीये. सो दिस इज माय चान्स. आणि सो आय स्टार्टेड वर्किंग आणि बिकॉज आय वॉज द ओनली पर्सन डुईंग इट, ऑब्व्हियसली आय गॉट गुड क्लायंट्स फॉर इट. सो दॅट इज माय जर्नी. सो प्राची, मला तुला विचारायचं आहे की अजून कोणकोणत्या क्लायंट्स सोबत तू काम केलंयस किंवा काय काय तुझ्या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत लोकांना किंवा मी आधी प्रिंट ॲड्स आणि ॲड फिल्म्स खूप करायचे, तर त्याच्या स्टायलिंगसाठी मी खूप सेलिब्रिटीज बरोबर काम केलं आहे. प्रियांका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा, प्राची देसाई, लॉट ऑफ क्रिकेटर्स, त्याच्यामध्ये ॲडम गिलक्रिस्ट, अँड्रू सिमन्स, मग रोहित शर्मा, विश्वनाथन आनंद, चेस मास्टर ऑब्व्हियसली. सो ह्यांच्याबरोबर तर काम झालं होतं प्रिंट ॲड्स आणि ॲड फिल्म्ससाठी. पण वॉर्डरोब मॅनेजमेंटसाठी मी सोनाली कुलकर्णी ह्यांचं खूप रेग्युलरली करते, किंवा अजय अतुल ह्यांचं केलेलं आहे. अमृता खानविलकरचं मी स्टायलिंग केलं होतं. सो असे पण भरपूर जण आहेत. उर्मिला कानेटकर, तर त्यांचं स्टायलिंग केलं होतं. ते सोडून इन टर्म्स ऑफ वॉर्डरोब मॅनेजमेंट बाकीचे भरपूर क्लायंट्स आहेत. आत्ता रिसेंटली मी पूर्ण पटेल, हू इज एव्हिएशन मिनिस्टर, एक्स एव्हिएशन मिनिस्टर प्रफुल्ल पटेल्स डॉटर, तर त्यांचं मी वॉर्डरोब फुल मॅनेज करते. येस. मिनी माथुर जे आहेत, तर मग विजय मिनी माथुर जे, आणि शी इज अ होस्टेस ऑब्व्हियसली, तर त्यांचं पण मी वॉर्डरोब केलेलं आहे. अपार्ट फ्रॉम दिस देर आर अ फ्यू क्लायंट्स दॅट आय एम नॉट अलाउड टू नेम.
स्टायलिंग बद्दल बोलत होतो, तर मला तुला असं विचारायचं की स्टायलिंगचा विचार करताना हल्ली लुक्स वरती खूप भर दिला जातो की एअरपोर्ट लुक आणि हा लुक तो लुक, आणि तुझ्या बोलण्यात मगाशी मी ऐकलं की फ्युनरल लुक पण असतात. सो मला या सगळ्याबद्दल सांग. मला असं खूप म्हणजे काय डिझाईन करता तुम्ही असं झालं. सो लेट्स स्टार्ट विथ एअरपोर्ट लुक्स. काय होतं की आत्तापर्यंत लोक जे आहेत ना, तर मग ते एअरपोर्टवरती जाताना ट्रॅक पॅन्ट्स घालून जायचे. भरपूर लोक तर लिटरली नाईटवेअरमध्ये जायचे, कारण काय लॉंग फ्लाईट्स असायचे. यू नीड टू बी कम्फर्टेबल. पण हा एक कोरियन ट्रेंड आहे की कोरियामध्ये देर वॉज अ सेलिब्रिटी हू स्टार्टेड ड्रेसिंग अप अ लॉट, आणि हे खूप लोकांनी ऑब्व्हियसली एअरपोर्टवरती जे फोटो येतात तर ते चांगले येतातच, तर ते खूप नोटीस झालं. आणि ती जी ट्रेंड आहे, तर मग दिस इज बीन फॉलोड थ्रू आउट द वर्ल्ड राईट नाव. इट्स ऑलवेज कम्फर्टेबल. मोस्ट ऑफ द पीपल ते लेअरिंग भरपूर करतात, जॅकेट्स कॅरी करतात, किंवा काहीतरी एक शॉल असते, कारण काय थंड असतं, किंवा द डेस्टिनेशन दॅट यू आर गोइंग टू ती थंड असते, किंवा द प्लेस फ्रॉम वेअर यू हॅव कम फ्रॉम. तर ह्याप्रमाणे तुमचं जे मेकअप हेअर वगैरे ते असतं, जेवढं नॅचरल होईल, जेवढं इझी होईल, तर इट्स ऑलवेज कम्फर्टेबल. पण थोडासा ड्रेसी, कारण काय तो आता ट्रेंड गेलाय की तुम्ही एअरपोर्टला कसंही ड्रेसअप करून जायचं. यू हॅव टू बी कॉन्शियस. व्हेरी क्युरियस लुक इज फ्युनरल लुक. तर फ्युनरलला जाताना एस्पेशली सेलिब्रिटी फ्युनरल्स जेव्हा होतात, तर हे खूप कव्हर करतात, मीडियामध्ये खूप कव्हरेज येतो. तर ह्याच्यामध्ये तुम्ही मेकअप लावून गेलात, घालून गेलात, हे तर ऑब्व्हियसली दाखवायचं नसतं, कारण की यू हॅव टू शो दॅट यू आर सॅड. म्हणून यू मस्ट हॅव सीन की सनग्लासेस इज अ बिग ट्रेंड. तर तुम्ही कुठल्या ब्रँडचे सनग्लासेस घालतात हे फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जास्त ज्वेलरी घालू शकत नाही, कारण की ऑब्व्हियसली तुम्ही ड्रेसअप झालं हे दाखवायचं नसतं. तर तुम्ही कुठल्या ब्रँडचं वॉच घातलंय हे इम्पॉर्टंट असतं. तुम्ही जे काय ऑब्व्हियसली मोस्ट ऑफ द टाइम्स यू आर वेअरिंग खादीज, लिनन्स, कॉटन्स, तर ते कुठल्या ब्रँडचे आहेत, तर किंवा तुम्ही स्टोल घेतलाय तर तो कुठल्या ब्रँडचा, कुठल्या डिझायनरचा आहे, तर तुम्ही कसा रॅप केलाय, तुमची बॅग कशी आहे, तुमचे फ्लॅट्स, कारण की कोणी हिल्स घालून जात नाही, तर फ्लॅट्स कसे आहेत, हे सगळं डिझाईन. देर इज अ ड्रेस कोड टू बी फॉलोड, एस्पेशली फॉर सेलिब्रिटीज. तर हे ऑब्व्हियसली फ्युनरल लुक्स आर द मोस्ट काय म्हणतात स्ट्रेसफुल, कारण काय असं प्री प्लॅन नसतं ना, हे लास्ट मिनिट प्लॅन करायला लागतं. तर त्याच्यामुळे मग यू हॅव टू बी व्हेरी क्विक अँड ऑन युअर फीट वेन यू आर डिझायनिंग अ फ्युनरल लुक फॉर समवन. मीडिया कव्हरेज जास्त झाल्यामुळे मे बी ह्या सगळ्या गोष्टींना मीडिया कव्हरेज आधी पण भरपूर होतं, आता सोशल मीडिया कव्हरेज जास्त असतं. सो तुमची प्रत्येक मूव्ह चेक होते काइंड ऑफ. ॲब्सोल्युटली. सो स्टायलिंगचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आता प्रत्येक जण स्टायलिस्ट कडे जातोच असं नाही, पण आपल्याला फॉर एक्झाम्पल मी तुला मगाशी म्हणलं तसं की आमच्याकडे समजा कोणाचं तरी आमंत्रण आलं, कुठेतरी कार्यक्रमाला जायचंय, कधी कधी आपलं असं असतं की आपल्याला तो माणूस किंवा तिथला क्राऊड माहिती नसतो. सो आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं काय घालून जायचं. म्हणजे हे ऑफिस पार्टीजना पण खूपदा होतं की नेमका क्राऊड कसा आहे ते कळत नाही, मग मी वेस्टर्न फॉर्मल घालू का सेमी फॉर्मलला जाऊ ते कळत नाही. तर काय विचार करावा, क्राऊड माहिती नसताना स्टायलिंग कसं करावं? खरं म्हणजे आय लाईक टू बी ओव्हर ड्रेस्ड ऑल द टाइम. तुम्ही कुठेही जा, तुम्ही ड्रेस अप फॉर युअर सेल्फ, वाय यू ड्रेसिंग अप फॉर द क्राऊड. दॅट इज वन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग की तुमच्यासाठी ड्रेस अप व्हा. वेन यू आर टू कन्फ्युज्ड की जेव्हा माहिती नाही आहे की तिकडचा ॲम्बियन्स कसा असेल किंवा तिकडे बाकीचे लोक काय घालणार आहेत, तर इट्स ऑलवेज बेटर की स्टिक टू द क्लासिक्स. क्लासिक्स आर स्टाईल विच आर टाइमलेस. म्हणजे आता तू जो एक घातलायस विच इज कॉल्ड एज द लिटल ब्लॅक ड्रेस, दिस इज अ क्लासिक. इट्स ऑलवेज यु नो इट्स अ टाइमलेस फॅशन. हे तू 20 वर्षानंतर पण लिटल ब्लॅक ड्रेस घातला, इट इज स्टील एक्सेप्टेबल ॲट एनी प्लेस. इट कुड बी ॲट अ डिनर, इट कुड बी ॲट अ ब्रंच. दिस इज अ व्हेरी सेफ लुक. ओके, तर मग ते घालायचं, स्टिक टू द क्लासिक्स. मे बी अ प्लेन साडी, अ सिल्क साडी, हे क्लासिक स्टाईल आहे. तर त्यावेळेस मग डोंट वेअर द फॅड्स, कारण काय ते कसे एक्सेप्ट होतील त्या ॲम्बियन्समध्ये, त्या क्राऊडमध्ये, हे तुम्हाला माहिती नसतं. तर फॉर मेन इट कुड बी जस्ट अ नाईस स्मार्ट सूट, किंवा इफ इट इज अ ब्रंच पार्टी किंवा असं काहीतरी इनफॉर्मल असेल थोडंसं. बट इफ यू आर कन्फ्युज्ड अगेन की मी जरा फॉर्मल जाऊ का इनफॉर्मल जाऊ, तर वेअर मे बी अ नाईस जॅकेट, अ नाईस सूट,
सॉरी अ सूट जॅकेट ओव्हर अ पेअर ऑफ चिनोज, तर मग हे थोडंसं सेमी फॉर्मल ह्याच्यामध्ये पण येतं. आणि मग यू कॅन टीम इट अप विथ अ टी शर्ट. तर मग इट डझंट लुक व्हेरी इन्फॉर्मल, अगदी काहीतरी घरचं जीन्स घालून आला असं पण वाटत नाही. स्टील लुक्स अ लिटल ड्रेस्ड अप बिकॉज यू हॅव टू ड्रेस अप फॉर द host, for the person that you are going to also. It's very respectful to do that. ड्रेसिंग अपच्या वेळेला आपण जसा मगाशी आपण फॅब्रिक्स बद्दल बोललो तसा कलर कॉम्बिनेशन्सचा पण खूप महत्त्वाचा रोल असतो. सो आपण खूप बेसिक विचार करतो की उन्हाळ्यामध्ये फेंट कलर किंवा लेमन पीच असे कलर आणि हिवाळ्यामध्ये ब्लॅक ब्राऊन आणि असे कलर, हा खूप बेसिक कलरचा विचार झाला. पण त्याच्या पलीकडे जाऊन विचार असतो की तुमचा एज ग्रुप काय आहे किंवा तुम्ही आउटडोर असाल का इनडोर असाल किंवा असं. तर कलर बद्दल काय सांगशील? So color is a very interesting thing for me again. I'm glad that I'm in this profession कारण की most of the things I'm very passionate about. माझी आई जी आहे तर तिने PhD केली आहे the interrelation between colors and music. तर हे एक फार इम्पॉर्टंट टॉपिक होता. तर मग ते करताना शी ॲक्च्युली मेट अ लॉट ऑफ म्युझिशियन्स. म्युझिकमध्ये राग असतात, ऑब्व्हियसली संगीतमध्ये राग असतात वेगवेगळे. एकूण एका राग जो आहे तर मग त्याची एक वेळ असते, बरोबर सकाळ संध्याकाळ रात्र त्याची ऍक्च्युअल वेळ दिलेली असते, बरोबर. मल्हार जो असतो तर मग तो ह्याच्यामध्ये असतो, पावसाळ्यात असतो. तर मग ह्याचे सीझन्स असतात, वेळ असते. सिमिलरली ते जे म्युझिशियन्स ते स्पेसिफिकली लाईक्ड अ पर्टिक्युलर कलर किंवा अ पर्टिक्युलर शेड विच इज स्पेसिफिक टू दॅट टाइम. तर हे का असतं तर मग देयर इज अ सायन्स बिहाइंड इट. तर मग आपण पावसाळ्याच्या वेळेस बघतो की आपल्या आजूबाजूला आपल्याला जास्त ब्लू दिसतो, डार्क ब्लू दिसतो, फ्रेश ब्लू नाही दिसत. डार्क ब्लू, डार्क ग्रीन, ग्रेज, दीज आर द कलर ऑफ मल्हार. ओके. तर ह्याच्यामध्ये तर फॅशनला आता हे कसं हे करायचं, तर माझ्या मम्मीने मला एक एकदम सिम्पल टिप दिली होती की आपल्या आजूबाजूला, आणि दिस इज नॉट जस्ट ॲप्लिकेबल टू सीझन्स, इट इज ॲप्लिकेबल टू द टाइम ऑफ द डे, टू दॅट डे, टू एव्हरी सिंगल डे ऑल्सो. की कधी कधी ऊन येतं, कधी कधी ऊन नसतं पावसाळ्यात. तर मग त्या पर्टिक्युलर डेला तुम्ही बाहेर बघायचं, तुम्हाला जे कलर नेचरमध्ये दिसतात ना, आता पावसाळ्याचे तुम्हाला जसं आपण डिस्कस केलं हे सगळे डार्क कलर्स दिसतात, ते कलर्स अवॉइड करून तुम्ही त्याचे ऑपोजिंग कलर्स घेतले तर यू लुक फ्रेशर. मग त्यावेळेस जर आपण तुम्ही फ्रेश पिंक किंवा स्काय ब्लू घातला, यू लुक मच मोर प्लीजिंग अँड फ्रेशर. आता इवन उन्हाळ्यामध्ये खूप जेव्हा असं भडक ऊन असतं तर व्हाईट सोडून त्या दिवशी तुम्ही व्हाईट सोडून बेज घातलं, इट इज अ लिटल मोर सुदिंग. तर मग ही गोष्ट तुम्ही फक्त लक्षात ठेवा. दॅट्स अ व्हेरी सिम्पल टिप. आय थिंक इट वर्क्स वेल. आता मला एक असं विचारायचं आहे की काही लोकांना असं वाटतं की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, आणि काही लोकांना असं वाटतं की तुम्ही खूप चोख काम केलं, तुमचं नाणं खणखणीत असेल तर तुम्ही कुठलेही कपडे घाला, तुमच्याकडे लोक येतात. असे दोन खूप मुख्य विचार प्रवाह आहेत. तर ह्याचा आपण मध्य कसा साधायचा, किंवा तुझं काय मत आहे या दोन्ही बद्दल? सी अगेन इट्स अ पर्सनल चॉईस. पण आजकाल काय झालंय की तुमच्या पर्सनल चॉईसला काही जास्त इम्पॉर्टन्स इज सेकंडरी. तुम्ही कुणाचा सोशल मीडिया प्रोफाईल पण जेव्हा बघतात तर त्यावेळेस तुम्ही त्यांच्या प्रोफाईल पिक्चरवरनं त्यांना ऑलरेडी जज केलेलं असतं की ही पर्सनॅलिटी जी आहे ही हेप आहे का, ही वॉनबी आहे का, हो ना. कधी कधी काही काही जण असतात ना अशा एकदम फॅन्सी गाडीच्या समोर, त्यांची गाडी नसताना पण त्यांच्या समोर मस्त सनग्लासेस घालून उभे असतात. ऑब्व्हियसली इट्स अ वॉनबी पर्सनॅलिटी. तर तुम्ही ऑलरेडी त्यांना जज केलेलं असतं ओनली फ्रॉम देअर प्रोफाईल पिक्चर. मे बी दॅट पर्सन इज हार्ड वर्किंग, मे बी दॅट पर्सन इज अमेझिंग, पण तुम्ही पण जज केलेलंच आहे ना. तर त्याच्यामुळे ह्या आपल्या गोष्टीमुळे तर हे जजमेंटल जी आपली हे आहे थिंकिंग प्रोसेस आहे, तर मग ही फक्त आपली नाही, सगळ्या ह्युमन्सची आहे, विच इज अ व्हेरी नॅचरल प्रोसेस. ओके. बिकॉज दॅट इज द वाईब दॅट यू आर सेटिंग. आम्ही मूवीज किंवा प्रिंट ॲड्स, ॲड फिल्मसाठी जेव्हा कॅरेक्टर्स क्रिएट करतो तर त्यावेळेस ते कॅरेक्टर्स तुम्हाला ते ॲड फिल्ममध्ये बघताना तुम्हाला त्यांची पर्सनॅलिटी माहिती नसते, पण ती वाईब एक यायला ते एक स्पेसिफिक ड्रेसिंग तुम्ही दिलेलं असतं ना,
किंवा आई म्हणतात, तर मग त्यावेळेस आईला आम्ही हँडलूमच्या साड्याच देणार आहे किंवा सॉफ्ट साड्या देणार आहे. तर का? कारण काय, लोक जज करतात. तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्हाला सगळं एस्टॅब्लिश करायचं असतं, कॅरेक्टर तुम्ही हे केलेलं असतं. तर मग सिमिलरली तुमच्या रिअल लाईफमध्ये, तुमच्या एव्हरीडे लाईफमध्ये पीपल आर जजिंग यू. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही, येस युअर वर्क मॅटर्स इन द लॉंग रन, पण आजकाल लोकांचं अटेन्शन स्पॅन जेव्हा एवढं कमी असतं, दे डोंट हॅव टाईम, तर त्यावेळेस ॲटलिस्ट फर्स्ट इम्प्रेशन तुम्ही, ठीक आहे, यू नीड नॉट बी अगदीच वेगळं काहीतरी, पण ॲटलिस्ट जे थोडं प्लीजिंग असावं, तर ह्याच्यासाठी तुम्ही कसं ड्रेसअप व्हायचं हे फार इम्पॉर्टंट आहे. ओके. परत मागच्या टॉपिककडे जाते. तू पर्सनल शॉपिंगचा कोर्स केलाय, तर आता शॉपिंगसाठीच्या काही टिप्स सांगशील का, की किंवा आपण शॉपिंगचं बजेट कसं ठरवायचं, ते कसं वापरायचं, मॅक्सिमम युटिलायझेशन कसं करायचं, किंवा अपग्रेड कसं करायचं शॉपिंग थ्रू आपल्याला, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? जसं मी म्हणाले तसं, इफ यू आर डुईंग दिस फॉर युअर सेल्फ, ऑब्व्हियसली अ स्टायलिस्ट कॅनॉट बी देअर ऑल द टाइम. नॉट एव्हरीबडी इज गोइंग टू कम टू मी माझ्या सर्व्हिसेससाठी. तर त्या ह्याच्यासाठी तुम्ही जेव्हा सेल्फ अनालाइज करता, तर तुम्ही तुमचं वॉर्डरोब आधी अनालाइज करा. मेक अ शॉपिंग लिस्ट, जसं आपण डिस्कस केलं होतं आधी तसं. तुमचे जे काय लागणार आहे, तुमच्या त्या पर्सेंट प्रमाणे, प्रपोर्शन प्रमाणे तुम्ही तुमची एक शॉपिंग लिस्ट रेडी करा. आणि मग तुम्ही त्याच्यावरती तुम्ही ठरवा की ठीक आहे बाबा, मला आय डोंट माइंड बाईंग अ पर्स फॉर असे 6,000 रुपीज किंवा जे काय 600 रुपये. तर मग 6,000 रुपयाची पर्स घ्यायची असेल, तर मग त्याच्यासाठी तुम्ही वेगळ्या स्टोर्समध्ये जाणार आहे. 600 रुपयाची पर्स घ्यायला तुम्ही वेगळ्या स्टोर्समध्ये जाणार आहे. तुम्ही आधी शॉपिंग लिस्ट करा आणि मग शॉपिंग डे तुमचा तसा प्लॅन करा की तुम्ही स्ट्रीट शॉपिंग करणार आहे का मॉल शॉपिंग करणार आहे. कारण काय, तुम्ही कितीही डिसाईड केलं तर दोन्ही गोष्टी एका दिवसात मॅनेज करणं, इट जस्ट बिकम्स फ्रस्ट्रेटेड. आणि काय होतं, आपली शॉपिंग लिस्ट एवढी मोठी असते, आपण जास्त फ्रस्ट्रेट होतो की अरे 4 गोष्टी घेतल्या तर आपण त्याच्याविषयी खुश नाही होत, अरे बाकीच्या 3 राहिल्या त्याच्याविषयी आपण जास्त फ्रस्ट्रेटेड असतो. सो प्लॅन युअर शॉपिंग डे अकॉर्डिंगली आणि मग तुम्ही शॉपिंग करा. सो दिस प्लॅनिंग इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आणि त्याच्याने तुमचा वेळ जास्त सेव्ह होणार आहे, तुमचे एफर्ट्स जास्त, इट विल बी मच मोर फ्रुटफुल. त्याच्यानंतर शॉपिंग करताना आय पर्सनली टेल पीपल की 2 सेल्स असतात, सीजनल सेल्स असतात, यू मस्ट वॉच आउट फॉर. सेल्स तर वर्षभर चालूच असतात की ऑफ सीझन, हे सीझन ते सीझन, पण स्पेसिफिकली जॅनमध्ये एक सेल लागतो. तर दिवाळीचे जे सगळे कपडे असतात किंवा वेडिंगचे आधीचे जे कपडे असतात हे सगळे सेलवरती जातात. विंटर वेअर असतं, हे सगळे सेलवरती जातात. तर जॅनमध्ये लोक शॉपिंग खूप करत नाही, कारण काय इमिजिएटली काही लगेच फेस्टिवल्स वगैरे नसतात. तर त्यावेळेस एक जो असतो तर तो मेजर सेल असतो. तर पीपल लिव्हिंग इन कोल्डर प्लेसेस, ओके, तर त्यांनी जॅन सेल्स आर द परफेक्ट सेल्स फॉर देम. तुमचं जे पार्टी वेअर वगैरे तुम्हाला जे पाहिजे असेल ना, हे तुम्ही जॅन सेलमध्ये घ्या. विंटर वेअर जॅन सेलमध्ये घ्या. मॉन्सून सेल एक असतो, कारण की पीपल डोंट शॉप टू मच इन मॉन्सून्स. तर मग त्यावेळेस सगळं समर वेअर कलेक्शन जे असतात हे सगळे सेलला जातात. सो पीपल इन मुंबई, मॉन्सून सेल्स आर द बेस्ट. थिंग्स गो डाऊन ऑलमोस्ट 70%. इफ यू आर लकी यू विल बी एबल टू सेव्ह दॅट मच मनी. तुम्ही सेलला जेव्हा जाता तर मग त्यावेळेस डोंट बाय द क्लोथ्स जे डिस्काउंटेड आहेत त्याच्यापेक्षा अपग्रेड युअर सेल्फ. की तुम्ही नॉर्मली जर 2,000 रुपये तुमच्या टॉपवरती स्पेंड करत असाल तर गो टू अ बेटर ब्रँड जिकडे सेल नंतर 2,000 रुपयाला आहे. तर तुम्हाला स्वतःला युअर अपग्रेडिंग युअर सेल्फ. सो डोंट थिंक की तुम्ही पैसे सेव्ह करायला, ट्राय अँड अपग्रेड युअर सेल्फ. दिस इज कॉल्ड एज क्वालिटी, यु नो, क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. अँड दिस इज स्मार्टर वे ऑफ शॉपिंग रादर दॅन जस्ट बाईंग कारण काय सेल चालू झालाय म्हणून. ओके. आणि आपण म्हणजे विचार न करता धडाधड जे शॉपिंग करतो त्याच्यानी परत वॉर्डरोबचा प्रॉब्लेम होतो. सो वॉर्डरोब, तुझ्या म्हणण्यानुसार वॉर्डरोब साधारण किती दिवसांनी आपण आवरलं पाहिजे किंवा ते एकदा पूर्ण सायकल केलं पाहिजे? आय डू इट एव्हरी 3 months. मी ॲटलिस्ट वॉर्डरोब पूर्ण काढून सगळं क्लीनअप करतं, बिकॉज आय एम ऑब्सेस्ड बाय इट. तर त्याच्यामुळे इट्स माय प्रोफेशन. मी तरी 3 महिन्यातनं एकदा करतेच. इट हॅपन्स नॅचरली टू मी. म्हणजे असं डेट पण ठरवली नसते, ते होतंच. पण ऑन अन ॲव्हरेज ॲटलिस्ट 6 महिन्यातनं एकदा तुम्ही सगळं
एक साफ करायचं, कारण काय डस्ट माइट्स येतात, धूळ असते, किंवा भरपूर वेळेस ते नुसते कपडे फोल्ड करून करून खराब होतात, सिल्कच्या साड्या वगैरे असतात घड्यांमध्ये. तर तुम्ही जे शॉपिंग केली आहे, तर मग ते तुम्हाला जर त्याचा, इफ यू वॉन्ट टू मेक द मोस्ट आउट ऑफ युअर क्लोज, तर एअरिंग द क्लोज, त्याला एकदा हवा लागणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो मेक शुअर यू डू इट ॲटलीस्ट वन्स अ इयर. सो ऑब्व्हियसली वन्स इन 6 मंथ्स हे तुम्ही एअरिंग म्हणजे तू काय करतेस नेमकं? नुसतं त्याला ऊन दाखवायचं म्हणतो ना आपण, तर ते ऊन दाखवायचं. बेस्ट टाइम टू डू इट इज विंटर्स, कारण काय त्यावेळेस खूप कडक ऊन नसतं आणि जरा त्यावेळेस थोडासा वेळ असतो नॉर्मली लोकांना. सो दिस इज अ गुड टाइम टू डू इट. तर त्यावेळेस जस्ट एअर ऑल युअर क्लोथ, सगळ्याला हवा लागू दे. वॉश करायचे असतील काही असे, नुसते काही काही कपडे ठेवून ठेवून त्याला डाग लागतात. मग हे सगळं तुम्ही करून यू कॅन ऑलवेज पॅक इट बॅक. सो इफ यू डू दिस, युअर क्लोज, युअर एक्सेसरीज ते जास्त वर्ष चालतील. सो इट्स गुड फॉर यू ओनली. त्याच्यामुळे खूप गप्पा मारल्या आपण आणि खूप छान माहिती सांगितलीस तू. सगळ्यांना या माहितीचा उपयोग होईल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. माय प्लेजर. कम्प्लिटली.